भारतात आजपासून 1 एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होते आहे. तिकडं इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध मात्र थांबण्याचं कोणतंही नाव घेत नाहीये. एकीकडं शांततेची चर्चा आहे असं कुणीतरी बोलत असतं, दुसऱ्या बाजूला अमेरिका, इराण एकमेकांच्यावर हल्ले करत असतात. इस्रायल देखील इराणवरती हल्ले करत असतो. या गोष्टी एका वेळेला चालू असतातच. त्यामुळे आज IRGCनं म्हणजे इराणची जी मिलिटरी आहे त्यांनी एक नवीन धमकी दिलेली आहे अमेरिकेला. ती म्हणजे अमेरिकेच्या ज्या 18 महत्वाच्या कंपन्या आहेत, ज्यांचे ऑफिसेस गल्फ कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यापैकी गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट अशा या 18 कंपन्यांची ऑफिसेस आम्ही उडवून देऊ, अशी धमकी IRGCनं दिलेली आहे. त्यांनी सांगितलंय की या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी लवकरात लवकर निघून जावं, अन्यथा जे काही होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. आता या धमकीची खिल्ली डोनाल्ड ट्रम्प यांनी कशी उडवली आणि त्यांनी त्याचा काय अर्थ लावला आणि प्रत्यक्षात काय परिणाम होऊ शकतो ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प मार्केट मॅन्युप्युलेशन करत आहेत हे आता सगळ्या जगाला कळले. ते रोज काहीतरी असं स्टेटमेंट देतात जेणेकरून मार्केट सेंटिमेंट चांगलं राहावं आणि सगळे मार्केट्स ग्रीनमध्ये राहावेत. जसे आज मार्केट सगळे ग्रीनमध्ये आहेत, अमेरिकन मार्केट देखील आज संध्याकाळी ग्रीनमध्येच जाईल. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एक प्रकारे मार्केट मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतायत. सगळ्या क्रूड ऑइलच्या किमती वगैरे कमी कशा राहतील यासाठी प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला ते इस्फहानवरती त्यांनी 2 दिवसापूर्वी जाऊन हल्ला केलाय. तिथल्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती बंकर बस्टर बॉम्ब टाकलेत. म्हणजे एकाच वेळेला दोन्हीकडे डोनाल्ड ट्रम्प हात ठेवून आहेत आणि त्याचा फायदा ते आर्थिकदृष्ट्या आपल्याला आणि आपल्या लोकांना करून घेत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मार्केट ते मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करत. दुसऱ्या बाजूला त्यांनी जे इराणचं नुकसान केलंय त्या इराणच्या नुकसानीला काहीही उत्तर आतापर्यंत अमेरिकेने दिलं नाही. इराणचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमचे मिलिटरी टार्गेट्स उद्ध्वस्त करताय, त्याचबरोबर आमचं इतर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते देखील उद्ध्वस्त करताय आणि याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. आणि त्याची किंमत आता अमेरिका कशी देईल, तर अमेरिकेचे जे 18 महत्वाच्या कंपन्या आहेत त्या महत्वाच्या कंपन्यांचे जे हेड ऑफिसेस असतील, डेटा सेंटर्स असतील किंवा आणखी काही कमर्शियल सेंटर्स असतील ते सगळे आम्ही उडवून लावू असं IRGCनं सांगितलंय. IRGCनं सांगितलंय की यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे त्यांनी म्हटलंय की या दहशतवादी कंपन्यांच्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आपलं वर्कप्लेस सोडून निघून जावं आणि या कंपन्यांच्या आजूबाजूला 1 किलोमीटर रेडियसमध्ये जे लोक राहतात त्यांनी देखील आपलं घर सोडून जावं, अन्यथा यामध्ये जे काही जीवितहानी होईल त्या सगळ्याला ते स्वतः जबाबदार असतील. आणि आपल्याला माहिती आहे की इराण प्रिसिजन स्ट्राईक्स करू शकतो. तो अगदी सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान एअरबेसवरती देखील बरोबर हल्ला करून तिथली अमेरिकेचीच विमानं उडवू शकतो. त्यामुळं इराणकडे ही सुपेरियरिटी आहे की ते बरोबर मिसाईल अटॅक करू शकतात. यामध्ये इराणनं सांगितलंय की आजपासून म्हणजे 1 एप्रिल पासून या गोष्टींची सुरुवात केली जाईल, म्हणजे या अमेरिकन कंपन्यांना लक्ष केले जाईल. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया या अमेरिकन कंपन्या कुठल्या आहेत. या 18 कंपन्यांच्या लिस्टमध्ये आहे सिस्को, HP, इंटेल, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, गुगल, मेटा, IBM, डेल, पॅलंटीर, एनव्हिडिया, JP मॉर्गन, टेस्ला, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्युशन्स, G42 आणि बोईंग. आता तुम्ही या लिस्टमध्ये बघितलं तर सर्वात जास्त आहेत सगळ्या IT कंपन्या. त्यामध्ये JP मॉर्गन सारखी एखादी कंपनी आहे किंवा बोईंग सारखी एक विमान कंपनी आहे. अशा काही कंपन्या वेगळ्या असल्या तरी मोस्टली या सगळ्या IT कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांचे हेड ऑफिसेस UAE मध्ये, त्याचबरोबर सौदी अरेबियामध्ये, कतारमध्ये, काही वेळा बहरीनमध्ये अशा काही महत्वाच्या देशांमध्ये आहेत ज्या श्रीमंत देश आहेत. या श्रीमंत देशांमध्ये हे सगळे हेड ऑफिसेस आहेत. JP मॉर्गनचे वगैरे बँक वगैरे तिथं असतील. या सगळ्या गोष्टींच्या वरती आता इराण हल्ले करणार आहे असं इराणनं सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या फॅसिलिटीजना किंवा इथल्या या सगळ्या हेड ऑफिसेसना किंवा त्यांच्या कमर्शियल सेंटर्सना आता धक्का निर्माण होऊ शकतो. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला गेला, काल रात्री पत्रकारांनी त्यांना विचारलं की इराणनं अशी धमकी दिली की 18 अमेरिकन कंपन्या उडवणार, त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची खिल्ली उडवली. ते पत्रकाराला म्हणाले की कशा उडवणार, इराणकडे आता काय शिल्लक आहे, ते बीबी गन घेऊन उडवणार काय. म्हणजे बीबी गन म्हणजे काय असते, एक छोटीशी साधीशी पिस्टल असते. या पिस्टलचा वापर करून आपण एखाद्या माणसाला मारू शकतो किंवा ट्रेनिंगमध्ये वगैरे ही वापरली जाणारी छोटीशी गन असते. या गनचा वापर करून काय इराण आमच्या अमेरिकन कंपन्या उडवणार आहे काय असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की त्यांच्याकडे काय न्यूक्लिअर वेपन आहेत काय ते आमच्या कंपन्या उडवायला. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काहीही बोलू शकतात हे आपल्याला माहिती आहे, पण ते काहीही बोलताना एक गोष्टीचा विचार करतात, ते म्हणजे मार्केट सेंटिमेंट. जे सगळे प्रयत्न करून किंवा खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून मार्केट ग्रीन ठेवायचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करतायत, त्या बातम्या दुसऱ्या बाजूने इराण सगळ्या उद्ध्वस्त करून लावतोय. आज मार्केट ग्रीन होतंय, दुसऱ्या दिवशी डबल रेड होतंय. पण
यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक काहीतरी फायदा असला तरी जगभरातले अनेक रिटेल इन्व्हेस्टर्स आणि वेगवेगळे इन्व्हेस्टर्स हे यामध्ये मात्र भाजले जात आहेत. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी मागच्या आठवड्यात 5 दिवसाची मुदत दिली इराणला आणि त्या 5 दिवसाच्या मुदतीत तेलाच्या किमती कमी करून घेतल्या, सगळे मार्केट्स वाढवून घेतले, पण नंतर अखेर काय झालं, त्या आठवड्याच्या शेवटी सगळे मार्केट पुन्हा एकदा डाऊन झाले. मार्केट मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला 72,000च्या वर होतं. मागच्या या आठवड्याच्या सुरुवातीला ते 72,000च्या खाली गेलं, वर जाऊन ते खाली आलं. हे सगळं ते मुद्दाम घडवून आणतायत आणि हे घडवताना त्यांचं एकमेव टार्गेट आहे की जगभरात जे काही सेंटिमेंट आहे ते तसंच राहावं. पण हे असं भरपूर काळासाठी त्यांना चालवता येणार नाही. IRGCनं जर असे काही हल्ले केले, यातल्या मी तुम्हाला सांगितलं तसं सगळ्यात जास्त IT कंपन्या आहेत, त्यामुळे IT वर ऑलरेडी जगभरातून प्रेशर आहे. AI चा परिणाम IT वरती होतोय, त्यामुळे ITचे स्टॉक्स ऑलरेडी पडतायत. त्यात जर एखाद्या जरी कंपनीवरती IRGCनं हल्ला केला, गुगल असेल, मेटा असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, कुठल्याही कंपनीवर असो, एका जरी कंपनीवर केला तर जगभरातल्या सगळ्या IT कंपन्यांचे स्टॉक्स पडू शकतात. अगदी काहीही संबंध नसताना भारतातल्या TCS, इन्फोसिसचे स्टॉक देखील पडू शकतात. पण त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार मार्केट मॅन्युप्युलेट ज्या पद्धतीने करतायत त्यानुसार शेअर्स खरेदी विक्री करू नका. हे युद्ध अजून देखील संपल्यात जमा नाही, संपण्याच्या मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतो, पण त्याला अजून वेळ लागणार आहे. एवढंच आपण समजून घेऊया. मार्केट न्यूजवरती चालत नाही, एवढं लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.